सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ तालुक्यातील पावशी ते अंबडपाल, घावनाळे, आंबेरी, कालेली हा रस्ता पूर्णतः खड्डेमय बनला असून यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत उद्धव ठाकरे सेनेच्या कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरज कुमार पिसाळ यांना चांगलेच धारेवर धरले। पावशी ते अंबडपाल रस्ता खड्डेमय असून एप्रिल महिन्यात याचे काम करण्यात आले नाही असा प्रश्न उपस्थित केला। ठाकरे सेनेच्या दणक्यानंतर या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले। गुरुप्रसाद कवटेने तो हैराण करतोय, तो बोगस काम करतोय। तो गुरुप्रसाद कवटे तुम्हाला त्या दिवशी सुद्धा आम्ही येऊन सांगितलं तो बोगस काम करतोय, तुमचा माणूस त्या साईडवर द्या, तिथे का उभा करा, तरी ते तुम्ही काय करत नाही। पहिल्या पावसात लावला अहो साहेब त्यांनी आज काय केलं? अरे कोण नाही तिथे त्यांनी आज काय केलं माहिती? आता माल टाकायचं सिमेंट सुक्या बसल्याने गव्हाचे खड्डे बुजवले। अरे ते एक पाऊस पहिलं पाऊस पडला ते जाते माहिती मागे पावसात काम तुम्ही त्याला जागेवर बघायला साहेब काय ते 2-3 ऍक्सिडेंट झाले माणूस काम करते। अरे 10 वेळा एकाच गोष्टीवर बोलावं लागलं तर साहेब उपयोगाचं नाही ना। तुम्ही एप्रिल मध्ये आम्हाला राजेंद्रकडे मी हमी का दिलेला की आम्ही तुमचं करून घेतो। त्याच्यानंतर तुमच्या मोहिते साहेब आज काय बोलले माहितीये ना, मध्ये पाऊस जास्त होता, पाऊस पण पडला म्हणजे आता पडला। एप्रिल मध्ये पाऊस होता काय साहेब म्हणाल का? 10 एप्रिलला पाऊस नाही होता। अहो नवीन नवीन लागले का ते कामाला? ट्रेनिंग सांगा कसं बोलायचं? अरे पण तुम्ही पगार कोणाच्या माहिती जनतेच्याच पैशातून पगार घेताय ना, मग जनतेला जे सुखसुविधा पाहिजे ते तुम्ही द्यायला पाहिजे का नको? तुम्ही पैसे तो रस्त्याला पैसे तुमच्या खिशातून देत नाही, मग माणूस कायमचा रोड नाही काय परिस्थिती रोज मी येतोय तिथून। अरे 2 वेळा तो रस्ता अडवलेला मी तुम्हाला येऊन सांगितलं, त्याला पण तिथे जात नाही। नाही का प्रसाद कवटे तुमचं का असेल तर तसं मला सांगा। 1 वर्षापूर्वी हा रस्ता सुस्थितीत करण्यात आलेला होता, परंतु काही ठिकाणी काम झालं नसल्यामुळे इथे बऱ्याच प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि त्याचा नाहक त्रास हा नागरिकांना होतो आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण उपअभियंता बांधकाम विभाग कुडाळ यांची भेट घेतलेली होती। त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलंय की 1-2-4 दिवसात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आम्ही पावसाळी डांबराने हे खड्डे बुजवून तो सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करू। पावशी आंबेरी मार्ग गेल्या वर्षी त्याचं काम झालं आणि काही पॅच कामाचे राहिले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। त्या अनुषंगाने अंबरपाटचे उपसरपंच वगैरे चव्हाण, पावशीचे उपसरपंच कांताकेली, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच आणि पावशी विभाग प्रमुख आंगणे, आमचे तालुका बबन मोबाटे, मंदार सुसाट हे या ठिकाणी होते। आम्ही या ठिकाणी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे काही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ते आम्हाला लवकर बुजवून द्या। मात्र त्यांचं म्हणणं आहे अचानक पाऊस आल्यामुळे खड्डे राहिलेले आहेत ते आम्ही पावसाळी डांबराने बुजवून देतो असं त्यांनी आठवड्याभरात देतो असं आश्वासन दिलेलं आहे। आणि खरोखरच अनेक रस्ते आज खराब झालेले आहेत। आज जिल्ह्यामध्ये संपूर्ण रस्ते सुस्थितीत आहेत अशी आश्वासनं दिली जातात, परंतु आज अनेक रस्ते हे उदाहरण आहे। काही रस्त्यांची कामंसुद्धा राहिली आहेत। या वर्षीचा बजेटसुद्धा न आल्यामुळे अनेक विकास कामं राहिलेली आहेत आणि अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की कुठले खड्डे तुम्ही बुजवण्याची टेंडर्स काढता ते सर्व खड्डे आम्हाला बुजवून द्या आणि रस्ते सुस्थितीत द्या आणि त्यांनी 1 आठवड्यावर आम्हाला निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी
एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने.